शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. महाराष्ट्र ठप्प. 17 लाख सरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर. शाळा, रुग्णालय, शासकीय कार्यालयातील कामकाज ठप्प होण्याची चिन्ह. पेन्शन आणि रिक्त जागांच्या मुद्द्यावरून राज्यातील यंत्रणा कोलमडणार. नाशिक महापालिकेवर आज पर्यावरण प्रेमींचा धडक मोर्चा. तपोवन ते गंगापूर रोड वृक्षतोडी विरोधात रणकंदन. पर्यावरण रक्षणासाठी मनसेही मैदानात उतरणार. अल निनोमुळे खरीप हंगामात 5 लाख हेक्टरवरील क्षेत्रावरील पेरणीत घट. कृषी मंत्री दत्ता भरणे यांची माहिती. अल निनोमुळे पर्जन्यमान कमी होण्याचा अंदाज. महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ मुंबईत महायुतीचा आज जनआक्रोश. जांभोरी मैदान ते वरळी डोम दरम्यान मोर्चा काढला जाणार. संध्याकाळी 6 वाजता मुख्यमंत्री फडणवीस संबोधित करणार. बारामती पोटनिवडणुकीसाठी आज सांगता सभा. मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असणार. सभेला सुप्रिया सुळेही उपस्थित राहणार. शारदा प्रांगणात सभेचं आयोजन. सदनिका घोटाळा प्रकरणात माणिकराव कोकाटे यांच्या विरोधातील याचिकेवर आज सुनावणी. गैरव्यवहार प्रकरणातील शिक्षेवरून कोकाटेंच्या आमदारकीला आव्हान. खरातच्या प्रॉपर्टीवर ईडीची तात्पुरती टाच येणार. सूत्रांची माहिती. संशयित व्यवहारांमुळे खरातची कोट्यवधींची संपत्ती अडचणीत. बोगस गुंतवणूक, फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंग बाबत तपास सुरू. मोंदू खरातवर सिन्नरमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल. जगदंबा ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेत तक्रारदाराच्या नावावर 32 बनावट खाती. 57,90,000च्या फसवणुकीचा आरोप. TCS प्रकरणात व्हॉट्सअॅपद्वारे तरुणींचा मानसिक छळ करण्याचा प्रयत्न. सूत्रांची माहिती. ग्रुप लीडरचे विकृत मेसेज SITच्या रडारवर. पोलीस न्यायालयीन कोठडीतील आरोपींचा ताबा घेणार. परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपींची पोलीस कोठडी आज संपणार. आरोपींना आज अचलपूर न्यायालयात हजर केलं जाणार. सखोल चौकशीसाठी पोलीस कोठडी वाढवून मागणार. नागपूरमध्ये तरुणींवर धार्मिक सक्ती करणाऱ्या NGOच्या आर्थिक स्रोतांची चौकशी होणार. ATS आणि IT विभागाचं संपूर्ण प्रकरणावर लक्ष. आरोपी रियाज काझीसह माजी कर्मचाऱ्यांचीही चौकशी होणार. डोंबिवली लोकल अपघात प्रकरणी चौकशी समिती नियुक्त. मध्य रेल्वेकडून 4 वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी समिती स्थापन. अहवाल आल्यानंतर कारवाई होणार. मराठवाड्यात पावसाचा आजपासून पुढील 2 दिवस येलो अलर्ट. वादळी वारा, अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता. नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाची हजेरी. हवामान विभागाच्या इशाऱ्यामुळे शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात आतापर्यंत 30 वाघांचा मृत्यू. व्याघ्र संवर्धनात कोट्यवधींचा खर्च, तरीही वाघ असुरक्षित. वन विभागाच्या व्यवस्थापनावरच प्रश्नचिन्ह. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.